यांचा विवाह रायगडवर छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांचे पहिले स्वर्णवत असलेले प्रतापराव गुजर यांच्या मुलीशी म्हणजे जानकीबाईशी लावून देण्यात आला होता. संभाजी महाराजांनी शिवाजी महाराजांच्या निधनानंतर आपल्या भावाचं लग्न हे हंबीरराव मोहित्यांच्या कन्येशी म्हणजे ताराऊंशी लावून देण्यात आला आणि ताराऊ या छत्रपती घराण्याच्या सून म्हणून रायगडवर दाखल झाल्या. खरं तर वही त्यावेळेला लहानच होतं, पण स्वराज्यावरती कोसळत असलेली संकट काही कमी येत नव्हते. छत्रपती शिवाजी महाराजांचं निधन होईपर्यंत मुघल बादशाह औरंगजेब स्वतःहून कधीही महाराष्ट्रामध्ये लढायला आला नव्हता. पण छत्रपती शिवाजी महाराजांचं निधन झालं आणि बादशहानं दिल्लीतून एक मोहीम मुखरब केली, ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचं राज्य गिळंकृत करायचं आहे. पण शिवाजी महाराजांचंच राज्य का गिळंकृत करायचं आहे? कारण हजारो वर्षांच्या ह्या इतिहासामध्ये मोगलांची मोगलाई होती, आदिलशाहीची आदिलशाही होती, कुतुबशहाची कुतुबशाही होती, निजामाची निजामशाही होती. पण छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य होतं ते ह्या सर्वसामान्य जनतेचं होतं आणि म्हणून सगळ्यात पहिलं गिळंकृत करायचं असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांचं राज्य संपवायला पाहिजे. तो ज्यावेळेला निघाला 6 लाखाचा सेनासागर कोट्यावधीचा खजिना घेऊन मोगल बादशाह दिल्लीतून महाराष्ट्राकडे यायला निघाला आणि ही बातमी छत्रपती संभाजी महाराजांना समजली. छत्रपती संभाजी महाराजांनी हंबीरराव मोहितेंनी ठरवलं की बादशाहचं स्वागत फार मोठ्या प्रमाणात आपण करायचं आहे. पण ते स्वागत कसलं आहे? शिवाजी महाराजांनी सुरतेची लूट 2 वेळा केली. बुरहानपूर नावाचं शहर की जे बादशाहचं महसुली शहर आहे त्या शहरावरती संभाजी महाराजांनी छापा टाकला, शहर बेचिराग केलं, मुबलक लूट मिळाली आणि स्वराज्यासाठी वापरली. हा मुघलांना तडाखा देऊन स्वागत करायची पहिली पद्धत या महाराष्ट्रात छत्रपती संभाजी महाराजांनी सुरू केली. तर मोगल बादशाह शेवटी या महाराष्ट्रामध्ये दाखल झालाच. शिवाजी महाराजांचं एका बखरीमधलं वाक्य आहे की आज मितीस या स्वराज्यात 350 किल्ले आहेत. खुद्द औरंगजेब बादशाह जरी महाराष्ट्रावरती आला, स्वराज्यामध्ये आला आणि माझा 1 किल्ला 1 वर्ष लढला तर ह्या औरंगजेबाला सगळे किल्ले जिंकण्यासाठी 350 वर्ष लागतील आणि एवढं त्याचं काही आयुष्य नाही. औरंगजेब महाराष्ट्रात दाखल झाल्यानंतर पहिलाच किल्ला घ्यायचा प्रयत्न केला होता रामशेज. त्या रामशेजला ज्यावेळेला वेढा पडला, शिवाजी महाराज म्हणले होते 1 किल्ला 1 वर्ष लढवा. संभाजी महाराजांनी 1 किल्ला 6 वर्ष लढवला. विचार करा की 350 किल्ले जिंकायला 350 वर्ष लागले असती. जर 1 वर्षाने गेला असतो तर 1 वर्ष जर 6 वर्ष 1 किल्ला जर 6 वर्ष म्हणलो तर 350 गुणिले 6 म्हणजे अजूनही ते युद्ध चालूच असतं. आणि ह्या गोष्टीनं दाखवून दिलं की संभाजीराजे कोण आहेत तर सह्याद्रीचा सिंह असलेल्या शिवाजी नावाच्या राजाच्या छावेमध्ये संभाजीराजे आहेत. औरंगजेब फक्त एकटाच आला नाही. औरंगजेबानं दिल्लीतून येत असताना इथल्या लोभी वतनदारांना पत्र पाठवायला चालू केली, तुम्ही माझ्याकडे या, मी तुम्हाला वतन देतो. आणि त्याच सोबत स्वराज्याचे शत्रू असलेल्या डच, इंग्रज, पोर्तुगीज, फिरंगी, सिद्धी या सगळ्यांना एकाच वेळेला संभाजी महाराजांच्या स्वराज्यावरती आक्रमण करण्यासाठी उकसवलं गेलं. आणि त्याच पद्धतीनं संभाजी महाराजांना एका वेळेला अनेक शत्रूंना तोंड द्यायला गरज लागली. पण याच वेळेला वाईच्या एका लढाईमध्ये हंबीरराव मोहितेंना मोगलांचाच सरदार असलेला सर्जा खान याच्यासोबत लढाई होत असताना सर्जा खानाचा पराभव केला गेला. सर्जा खानाकडे असलेले सगळी धनदौलत लुटली गेली. पण सर्जा खानानं अतिशय डावपेचानं एक तोफ गोळा सोडला, तो हंबीरराव मोहितेंना लागला आणि त्याच्यामध्ये ते गतप्राण झाले. संभाजी महाराजांना वडिलकीचे बोल देणारा, धीर देणारा एकमेव आधार म्हणजे हंबीरराव मोहिते होते. तेही वाईच्या लढाईमध्ये वारले.
आता एकट्याला सगळ्या शत्रूंना तोंड देणं भाग होतं. हंबीरराव मोहितेंच्या नंतर स्वराज्याचा सरसेनापती म्हणून कोणालाही निवडलं गेलेलं नाही. आणि काल रात्र उजडली 1 फेब्रुवारी 1689. आपल्याच लोकांच्या फंद फितुरीमुळं शिवरायांचा छावा संगमेश्वर कसबा या ठिकाणी मुकर्रब खानानं जेर केला. आपण शिवाजी महाराजांचा इतिहास वाचतो त्यावेळेला एक घटना आपल्याला लक्षात यायला पाहिजे की शिवाजी महाराज आग्र्याच्या कैदेत असताना म्हणजे मोगलांच्या प्रदेशात असताना ते सुटून इथपर्यंत महाराष्ट्रात पोचले. पण संभाजी महाराज स्वतःच्याच राज्यामध्ये मोगलांच्याकडनं कैद झाले ही दुर्दैव गोष्ट आहे. संभाजी महाराज ज्यावेळेला कैद झाले त्यावेळेला रायगडवरती तो निरोप जायला 1-2 दिवसांचा कालावधी गेला असेल. पण आपण विचार करूया की आता इथं लढायला कोण शिल्लक आहे. म्हणजे औरंगजेबाला ज्यावेळेला कळालं की संभाजी महाराजांना कैद केलं गेले, औरंगजेबाने सगळ्या सैन्याला आनंद उत्सव साजरा करायला सांगितलं. पण आता स्वराज्य टिकवायचं आहे, स्वराज्य मातीमोल होऊ द्यायचं नाही, स्वराज्य औरंगजेबाच्या घशात जाऊ द्यायचं नाही. त्या विचारानं रायगडवरती संभाजी महाराजांच्या पत्नी येसूबाई साहेब यांनी एक महत्वपूर्ण निर्णय घेतला. संभाजी महाराजांचं लहान चिरंजीव शाहू महाराज, खरं तर जो राजा आहे त्या राजाचाच पुत्र परत राजा होतो. राजाराम महाराज आपण म्हणलो तर त्यांचे दीर झाले. पण येसूबाई साहेबांनी एक मसलत बोलवली आणि त्या मसलतीमध्ये ठरलं की राजाराम महाराजांचं मंचकारोहण करायचं आहे. आणि या विचारानं 8 तारखेला 8 फेब्रुवारी 1689 राजाराम महाराजांचं मंचकारोहण केलं गेलं आणि छत्रपती म्हणून घोषित करण्यात आलं. त्यातून एकच संदेश त्या औरंगजेबाला द्यायचा होता. तो असा होता की तू एक छत्रपती असलेल्या व्यक्तीला पकडलेस, छत्रपती दुसरे आम्ही रायगडवरती आता बसवलेत. छत्रपती हे सर्वोच्च पद आहे, औरंगजेब तिथपर्यंत पोहोचू नये. तो निर्णय घेतला होता की छत्रपतीच राजाराम महाराजांना घोषित केलं होतं. पण त्याच वेळा असं झालं की औरंगजेबाचा सरदार एतिकाद खान याला औरंगजेबानं रायगड काबीज करण्यासाठी मोहीम मुकर्रर केली आणि एतिकाद खानानं रायगडला बेडा घेतला. पण इकडं संभाजी महाराजांना मुकर्रब खान आंबा घाटामार्गे, शिराळा मार्गे, कराड मार्गे हा या सह्याद्रीच्या बिकट प्रदेशातून बाहेर घेऊन चालला होता. रायगडवरच्या मसलतीमध्ये दुसऱ्यांदा ठरलं की रायगडला बेडा पडलाय आणि सगळंच राजकुटुंब रायगडवरती असल्यामुळे ते धोक्याचं आहे. कारण मोगलांच्या ताब्यात जर रायगड गेला तर राजकुटुंबातला एकही सदस्य जिवंत राहणार नाही आणि मोगल ते कोणाला सोडणारही नाही. म्हणून येसूबाई साहेब, शाहू महाराज, राजाराम महाराजांच्या पहिल्या पत्नी जानकीबाई साहेब आणि काही राजकुटुंब हे रायगडवरती थांबेल. राजाराम महाराज, ताराऊ साहेब आणि त्यांच्या अनेक पत्नी राजसबाई साहेब या रायगड सोडून बाहेर जातील त्याची तजवीज केली गेली. आणि 5 एप्रिल 1689 रायगडाच्या वाघ दरवाजातून हे सगळं राजकुटुंब राजाराम महाराजांचं खाली उतरलं आणि प्रतापगडावरती आलं. महाराष्ट्राला माहीत नसलेली गोष्ट मी तुमच्या समोर मांडतोय. मोगलांचं हेरखातं फार जबरदस्त होतं कारण त्यांना बारीक सारीक गोष्टीची सगळी नोंद असायची. राजाराम महाराज रायगडवरनं निसटल्याची ही खबर औरंगजेबाला कळाली. औरंगजेबानं प्रतापगडाला वेढा घालण्यासाठी त्याच्या सैन्यासोबत 1656 मध्ये जावळीच्या मोऱ्यांना मारून जी जावळी काबीज केली होती त्या मोऱ्यांचे वंशज प्रतापगडाच्या पायथ्याला राजाराम महाराजांना अडवण्यासाठी, त्यांना कैद करण्यासाठी वेढा घालून बसले. राजाराम महाराज कुटुंब कबीला हा हत्तीवरून तिथं आला आणि त्या हत्तीवर असलेल्या माहुतानं अचूकपणे हत्तीची चाल खेळल्यामुळं, अचूकपणे शत्रू सैन्यावरती हत्तीची चाल केल्यामुळं राजाराम महाराज आणि त्यांचा कुटुंब कबीला त्यावेळेला वाचला. आणि जो त्या हत्तीचा माहूत होता ना, त्याचं आडनाव ही माहूतच आहे, पण तो एका मुस्लिम कुटुंबातील होता. ही गोष्ट महाराष्ट्राला माहिती नाही. छत्रपतींचं कुटुंब वाचवणारा एक मुस्लिम माहूत आहे. आजही कोल्हापूरच्या राजघराण्यामध्ये जे माहूत आहेत ते मुस्लिम समाजातील आहेत.
कारण इथल्या मातीत जन्मलेला तो कुठल्याही धर्माचा असू दे, कुठल्याही जातीचा असू दे, छत्रपती शिवाजी महाराजांना सर्वस्व मानणारी इथली सगळी लोक आहेत आणि त्याचंच उदाहरण म्हणून हा माहोत आहे. पण मुघलांनी पुन्हा प्रतापगडाला जेर करायचा प्रयत्न केल्यानंतर राजाराम महाराजांनी प्रतापगड सोडला आणि ते पन्हाळ्याला आले. काहीच दिवस उलटले होते संभाजी महाराजांचं निधन होऊन. संभाजी महाराजांना 11 मार्च 1689 तुळापूर या ठिकाणी हाल हाल करून हत्या करण्यात आली. आणि असं वाटत होतं की आता महाराष्ट्र संपलाय, मराठ्यांच्याकडे आता राजा नाही, जो राजा आहे तो रायगड सोडून बाहेर पळालाय, इथं लढणार कोण. पण राजाराम महाराजांच्या सोबत असलेल्या तारावंनी पन्हाळगडावरती आल्यानंतर मराठा सैन्याची जमवाजमव करायला सुरुवात केली. संताजी घोरपडे, धनाजी जाधव, रामचंद्रपंत अमात्य, शंकराजी निराजी ह्या सगळ्या मंडळींनी राजमंडळ तयार केलं. त्या राजमंडळाचं प्रमुख पद म्हणून तारावंच्याकडे देण्यात आलं. तारावंचं त्याला वय फार लहान होतं. मराठ्यांच्या छत्रपतींना हत्या करणारा औरंगजेब तुळापूरच्या काठावरती बसलाय आणि एक मोहीम अशी ठरली की दस्तूर खुद्द त्या औरंगजेबाच्या तळावरच हल्ला करायचा आहे. मराठ्यांचं सैन्य बघितलं तर संताजी घोरपडे त्यांच्याकडे असलेले सैन्याची तुकडी, धनाजी जाधवांच्याकडे असलेली सैन्याची तुकडी 1000-2000 मावळे जास्तीत जास्त होतील. पण तुळापूरच्या त्या संगमावरती औरंगजेब बसला असताना 6 लाखाचा सेनासागर तिथं आहे आणि 6 लाखाच्या सेनासागरामध्ये दस्तूर खुद्द औरंगजेबालाच दाखवायचं होतं की आम्ही मराठी आहोत. संताजी घोरपडेंच्या सोबत या सगळ्यांनी थेट औरंगजेबाच्या तळावरतीच हल्ला केला. औरंगजेब किती नशिबवान आहे बघा, त्याचं वय भरपूर होतं. पण ज्या दिवशी हल्ला झाला औरंगजेब त्या दिवशी त्या तंबूतच नव्हता. जर तो त्या दिवशी तंबूत असता तर मराठ्यांचा इतिहास आणखी वेगळ्या पद्धतीने आपल्या जगासमोर मांडला असता. पण औरंगजेब नाही म्हणलं तर मराठे थांबले नाहीत. मराठे ज्या तंबूमध्ये तो औरंगजेब राहतो त्या तंबूचे दोन्ही सोन्याचे कळस कापले आणि मग मराठे तिथून बाहेर पडले. मराठे नुसते तिथून बाहेर पडले नाहीत तर ते आली सिंहगडच्या पायथ्याला. सिंहगडच्या पायथ्याला एक दिवस मुक्काम केला आणि दुसऱ्या दिवशी संताजी घोरपडेंच्या नेतृत्वाखाली जी फौज होती ती गेली रायगडला वेढा घालून बसलेल्या त्या एतिकाद खानाचा बिमोड करायला. संताजी घोरपडेंची आणि एतिकाद खानाची लढाई झाली. संताजी घोरपडेंनी एतिकाद खानाचा पराभव केला. त्याचे 5 हत्ती पळवले. ते 5 हत्ती आणि दस्तूर खुद्द औरंगजेब बादशाहच्या तंबूचे 2 मोठे सोन्याचे कळस घेऊन ही सगळी मंडळी पन्हाळ्यावरती असलेल्या राजाराम महाराजांच्या दर्शनाला गेले. रामचंद्रपंत अमात्यानं संताजी घोरपडेंच्या विषयी असं लिहिलंय की बादशहाच्या डेरीचे कळस कापून एतिकाद खानाचा पाडाव करून 5 हत्ती पाडाव करून आणले. याच्यापेक्षा तुमची मर्दुंकी कुठवर वर्णावी. म्हणजे तुमची मर्दुंकीसाठी शब्द तर आमच्याकडे तुम्ही एवढी मर्दुंकी गाजवल्या. पण जसं मोगलांना कळालं की राजाराम महाराज पन्हाळगडावरती आहेत तसं मोगलांचं सैन्य पन्हाळगडालाही वेढा घालायला आलं. पण इथनं निसटणं गरजेचं असल्यामुळं राजाराम महाराजांच्या आणि राजमंडळाने एक निर्णय घेतला की राजाराम महाराज आणि काही मुत्सद्दी लोक छत्रपती शिवाजी महाराजांनी दक्षिणेमध्ये जे राज्य जिंकले त्यातला जो जिंजी नावाचा किल्ला आहे आपल्याला तिथपर्यंत पोहोचायचा आहे. आणि जे राजकुटुंब सोबत आहे, ताराऊ साहेब आहेत, राजेशबाई साहेब, यांना सह्याद्रीच्या पोटातला जो किल्ला आहे त्याचं नाव विशाळगड, त्या विशाळगडावरती सुखरूपपणे पोहोचवण्यात आलं. शिवाजी महाराजांच्या इतिहासामध्ये आपल्याला एक प्रवास माहित आहे आग्र्याचा. अतिशय धोकादायक प्रवास आहे. चुकून माकून शिवाजी महाराज जर मोगलांच्या ताब्यात सापडले असते तर कदाचित इतिहास हा आपल्याला ऐकायला सुद्धा राहिला नसता. त्याच पद्धतीनं राजाराम महाराजांचा जो प्रवास आहे रायगड पासून जिंजीपर्यंतचा हा त्याच्यापेक्षाही धोकादायक आहे. राजाराम महाराज जिंजीत पोहोचल्यानंतर थोडं स्थिर स्थावर झाले आणि जिंजी ही मराठ्यांची 3री राजधानी घोषित करण्यात आला. मराठ्यांचा कारभार तिथून चालू झाला. आणि एक चांगली गोष्ट अशी घडली की फक्त मोगल सैन्य महाराष्ट्रामध्ये पसरलं होतं
राजाराम महाराज जिंजीत गेल्यामुळं महाराष्ट्र, कर्नाटक आणि तमिळनाडू ह्या तिन्ही राज्यामध्ये मोगलांचं सैन्य पसरलं. रायगड मोगलांच्या ताब्यात गेला 3 नोव्हेंबर 1689 आणि रायगड सोबत रायगडवर असलेल्या छत्रपती संभाजी महाराजांच्या पत्नी येसुबाई साहेब, त्यांचे पुत्र शाहू महाराज आणि इतर कुटुंब कबिलाही मोगलांचा बंदिवान झाला. इकडे राजाराम महाराज जिंजीत पोहोचल्यानंतर ताराऊ साहेब आणि राजसबाई साहेबांना आता जिंजीत पोहोचवण्याची मोहीम होती. खरं तर आपल्या धार्मिक ग्रंथामध्ये आपल्याला अनेक बंदी घातलेले आहेत. महिलांनी शिकायचंच नाही, महिलांनी अमुक गोष्टी करायच्याच नाहीत. पण अशा स्थितीमध्ये ज्या वेळेला सिंधू बंदी किंवा समुद्र उल्लंघन बंदीचा कायदा होता की धर्मामध्ये कुठल्याही स्त्रीनं समुद्र उल्लंघन करायचं नाही, कुठल्याही पुरुषानं समुद्र उल्लंघन करायचं नाही, ह्याची मोड करणारा पहिला राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आहेत. कारण शिवाजी महाराजांची एकमेव आरमारी मोहीम आहे बसरूरची, की शिवाजी महाराजांनी ती समुद्रामार्गे केलेलं आहे. आणि ह्या ज्या हजारो वर्षाच्या गुलामगिरी आमच्या मानगुटू बसलेत ना, त्याचा मोड शिवाजी महाराजांनी केला. आणि पहिली स्त्री जर ती समुद्रामार्गे कोण जर प्रवास करत असेल तर ती ताराऊ आहे. विशाळगडावरून त्या यशवंतगडाच्या बंदरामध्ये गेला आणि त्या यशवंतगडाच्या बंदरामध्ये तांदळाचा व्यापार करणारी जहाजं असायची की जी कर्नाटकच्या होणावर बंदरात तांदूळ घेऊन इथपर्यंत यायची, इथले मसाल्याचे पदार्थ घेऊन तिकडं जायची. त्या तांदळाच्या जहाजात लपून 7 दिवसाचा प्रवास करून ताराऊ आणि राजसबाई साहेब होणावरच्या बंदरामध्ये उतरल्या आणि तिथून पुढं निर्भीड अरण्याच्या प्रदेशातून काही वेळेला घोड्यावरून, काही वेळेला चालत हा प्रवास करत त्या जिंजीला पोचल्या आणि राजाराम महाराजांचं सगळं कुटुंब जिंजीमध्ये आलं. रायगड 2-4 महिन्यातच पडला होता आणि ज्यानं रायगड जिंकला त्या एतिकात खानाला औरंगजेबानं खुश होऊन एक पदवी दिली. ती होती जुल्फिकार खान बहादूर आणि तो जुल्फिकार नावानंच पुढे प्रसिद्ध झाला. त्याच माणसाला सांगितलं की तुला जर रायगड जिंकता येत असेल ना तर तू जिंजीची राजधानी सुद्धा जिंकू शकतोस. आणि तो सैन्य घेऊन जिंजीच्या किल्ल्याला वेढा द्यायला गेला. जिंजीच्या किल्ल्याला वेढाही दिला. मगाशी मी सांगितलं की शिवाजी महाराजांनी सांगितलं होतं की माझा एक किल्ला फक्त 1च वर्ष लढवा. संभाजी महाराजांनी त्याच्या पुढे जाऊन एक किल्ला 6 वर्ष लढवला. त्याच्यापेक्षाही पुढे जाऊन राजाराम महाराजांनी 1689 ते 1697 तब्बल 8 ते 9 वर्ष फक्त एकच किल्ला जिंकला, त्याचं नाव आहे जिंजी. एकच किल्ला. पण असं काही राजकारण घडलं आणि तो किल्ला मोगल जेर करणार असं समजल्यानंतर राजाराम महाराजांनी जिंजीचा किल्ला सोडला आणि पुन्हा सहकुटुंब ते पन्हाळगडावरती आले. पुन्हा तोच प्रश्न होता की मोगलांच्या हाती आता परत कुटुंब सापडायला नको, म्हणून परत सह्याद्रीतल्या पोटातला किल्ला निवडला, तो म्हणजे विशाळगड. आणि ताराऊ आणि राजसबाई यांना त्या विशाळगडावरती ठेवण्यात आला. याच दरम्यान 1696 राजाराम महाराजांना पहिला पुत्र झाला ताराऊंच्याकडनं, त्याचं नाव ठेवलं गेलं शिवाजी. आता शिवाजीच का, तर आपल्या घराण्यामध्ये परंपरा होती की आज्या पंजाचं नाव पुढच्या लोकांना द्यायचं, म्हणून राजाराम महाराजांनी आपल्याच वडिलांचं नाव पहिल्या पुत्राला दिलं, त्याचं नाव आहे शिवाजी. राजसबाई साहेबांच्याकडून 1698 पुत्र झाला, आपल्या भावाचं नाव दिलं संभाजी. आणि राजाराम महाराज ह्या मोगलांचा बंदोबस्त करण्यासाठी महाराष्ट्रामध्ये फिरू लागले. पण त्यांची प्रकृती अस्वस्थामुळं आणि दगदगीमुळं सिंहगडावरती 3 मार्च 1700 रोजी त्यांचं निधन झालं. आणि हीच घटना आहे की ताराऊंना या महाराष्ट्रातल्या सगळ्या राजकारणामध्ये उठावदार व्यक्तिमत्व घडण्यासाठी ज्या गोष्टी होत्या त्या गोष्टीची सुरुवात इथं नाही. 3 मार्च 1700 रोजी निधन झालं तेव्हा ताराऊंचं वय होतं फक्त 25 वर्ष. आता भगिनी तो उपस्थित आहेत, पुरुषांच्या पेक्षा स्त्रीला त्याचं दुःख जास्त समजते. विचार करून बघा की 25 वर्षाच्या स्त्रीचा एखादा जर नवरा वारला तर तिच्या मानसिक स्थिती काय असेल. ज्या वेळेला
राजाराम महाराजांचं निधन झालं त्याच्या दुसऱ्या तिसऱ्या दिवशी ती गोष्ट विशाळगडावरती कळाली. आणि हीच गोष्ट सातारच्या किल्ल्याला वेढा देऊन बसलेल्या औरंगजेबालाही कळाली. औरंगजेब म्हातारं अतिशय बेरकं होतं. त्यानं ज्या दिवशी ती गोष्ट ऐकली त्या दिवशी किल्ल्याच्या आसपास असलेल्या त्याच्या सगळ्या सैन्याला जुलूस साजरा करायला परवानगी दिली. आनंदोत्सव साजरा करा. आणि ते खरंच होतं. कारण छत्रपती शिवाजी महाराजांच्या निधनानंतर जो महाराष्ट्रात आला त्याला वाटत होतं की स्वराज्य मी सगळं गिरवून करणार आहे. छत्रपती संभाजी महाराज उभं राहिले. छत्रपती संभाजी महाराजांचे हाल करून मी हत्या केली. आता कोणीही लढायला उभं राहणार नाही असं वाटत असताना राजाराम महाराज उभे राहिले. आता राजाराम महाराज शिल्लक नाहीत. महाराष्ट्राचं दुर्दैव किती आहे बघा. 20 वर्षात आम्ही महाराष्ट्राचे 3 छत्रपती गमावले. त्या महाराष्ट्रासाठी लढणाऱ्यांचे सुद्धा गर्भगृह झालेत ते की लढायचं तर कुणाच्या भरोशावर लढायचं. आणि अशाच वेळेला मोगल बातमीपत्रातली नोंद आहे 12 मार्च रोजी 3 मार्चला राजाराम महाराजांचं निधन आहे. आणि 12 मार्च रोजी ताराव साहेब एक वकील आपला सातारच्या किल्ल्याला वेढा घालून बसलेल्या औरंगजेबाच्या दरबारात पाठवतात. किती दिवस झाले बघा फक्त. 3 मार्च आहे आणि इकडे 12. 9 दिवस फक्त झालेत. आणि तो कशासाठी तर युद्ध थांबूया. अहो प्रतिनिधनाचं दुःख इकडे आहे. 5व्या दिवशी ज्यावेळेला त्यांना समजलं 3 मार्चला ज्याला निधन झालं 3-4 दिवसानंतर समजलं पतीचं दुःख करत बसायचं का स्वराज्य सांभाळायचं. एक वाक्य नेहमी लक्षात ठेवा की ज्यांच्या शिरावर राष्ट्राची मदार असते त्यांना वैयक्तिक दुःखाचं प्रदर्शन कधीही करता येत नाही. ही छत्रपतींची शिकवण आहे. तुम्ही राज्याचं प्रमुख आहे. तुम्ही स्वतःचं दुःख करत बसू शकत नाही. आणि म्हणून तारावांनी एक प्रयत्न केला की आपला वकील औरंगजेबाकडे पाठवला आणि 10च्या 3च गोष्टी सांगितल्या. खर तर औरंगजेब म्हणायला लागला की नेमकं युद्ध हारणार कोण आहे. म्हणजे छत्रपतींचं निधन झालंय लढायला कोण शिल्लक नाही. कोण शिल्लक आहे. ताराऊंचं 4 वर्षाचं पोरग शिवाजी, राजेशबाई साहेबांचं 2 वर्षाचं पोरग संभाजी हे लढणार. पण लढले तर किती दिवस लढतील. 2 दिवस, 2 महिने, 10 महिने. पण एक ना एक दिवस त्यांना हार पत्करावी लागेल नाहीतर शरण यावं लागेल. शरण येतील त्या ताराऊ कसल्या. हंबीरराव मोहितेंच्या कन्या आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या सुनबाई औरंगजेबाला सदासजी नमणार नव्हत्या. औरंगजेबाकडे वकील गेल्यानंतर औरंगजेबाने सांगितलं की तुम्ही जर सगळेच किल्ले मला देत असाल, सगळं स्वराज्य माझ्या ताब्यात देत असाल तरच मी तह करायला तयार आहे. आणि हे काय मान्य होणार नव्हतं. पण ताराऊंनीच्या तहाच्या 3 अटी सांगितल्या होत्या. त्या 3 अटी अशा आहेत की युद्ध थांबवूया, युद्ध पूर्णपणे थांबवूया. माझ्या मुलाला तुमच्या दरबारात पंचहजारी सरदार करा, पंचहजारी सरदार करा. आणि देशमुखीचे दक्षिणेतले जेवढे सुबे आहेत त्याचे देशमुखीचे हक्क माझ्या मुलाला मिळावेत. हा पहिला होता. दुसरा नियम असा होता की या बदल्यात तुम्हाला चंदनवंदन, सातारा असे 7 किल्ले आणि मराठ्यांची 5000ची फौज. जो दक्षिणेचा सुभेदार असेल त्या दक्षिण सुभेदारासोबत मराठ्यांची फौज तिथं असेल. आणि सगळ्यात महत्वाचं 3रं कलम असं सांगितलं की जसं थोरले छत्रपती शिवाजी महाराज आणि उदयपूरचा महाराणा यांना मोगल दरबारात येऊन मुजरा करायची सक्ती नव्हती तशी माझ्या मुलाशी नसावी. आता कुठला बादशाह हे मान्य करेल. तुम्ही उद्या हारणार आहे, मी जिंकतोय तरी पण तह करायचा. तह झाला नाही. पण ह्या तहावरने एक गोष्ट लक्षात येत्या. एक इंग्लिश मधलं वाक्य आहे हिस्ट्री रिपीट्स इटसेल्फ. हिस्ट्री रिपीट्स इटसेल्फ. इतिहास पुन्हा पुन्हा त्या गोष्टी रिपीट करतो, धरवतो.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासामध्ये असा एक तह झालाय आणि तो तह आहे पुरंदरचा. कितीच राज्य होतं, 40 किल्ल्यांचं राज्य होतं महाराजांचं. मिर्झा राजे जयसिंग दिल्लीवरनं आला, त्यातले 23 किल्ले मुघलांना द्यायला लागले, 17 किल्ले राहिले. शिवाजी महाराजांनी ते एक राजकारण साधलं. पण औरंगजेब एवढा बेरकी होता, त्यानं त्या मिर्झा राजाला सांगितलं, मी तुला महाराष्ट्रात पाठवले शिवाजी महाराजांचे सगळं राज्य घ्यायला, तू 40 पैकी फक्त 23च किल्ले घेतलेस. अरे 40च्या 40 किल्ले घ्यायचे. म्हणून औरंगजेबानं त्या मिर्झा राजाची खरडपट्टी काढल्या, तो गेलायच कशाला तिथं. आणि आता तर परिस्थिती अशी होती की शिवाजी महाराजांचं हयात नाही, दुसरा राजाच कोण नाही, स्वतः औरंगजेब महाराष्ट्रात आहे. आणि तुमचे 2 आणि 3 किल्ले घेऊन मी काय करणार, मला पाहिजे तर सगळं राज्य पाहिजे. ताराऊंनी ते दिलं नाही आणि इथं ताराऊंनी एक युद्ध नीती ठरवली. शिवाजी महाराजांच्या काळामध्ये किल्ल्याला वेढा कितीही घाला, मराठी किल्लाच द्यायचे नाही. किती बी बस, पाऊस होऊ दे, काय होऊ दे, काय पण होऊ दे, वर न यायचं, वेढा घालून बसलेला चोपायचं, परत वर किल्ल्यावर जायचं. राजाराम महाराज संभाजी महाराजांच्या काळात तेच होतं. इथे एक धोरण बदललं गेलं. ताराऊंनी सांगितलं की किल्ला लढवा, कधीपर्यंत लढवा, जोपर्यंत किल्ल्यावरती दारू साठा आहे, धान्य साठा आहे, तोपर्यंत किल्ला लढवा. आणि पावसाळा सुरू व्हायच्या तोंडावर किल्ला मोगलांना द्या. पण इकडे सातारच्या किल्ल्याचं झालं की सातारच्या किल्लेदाराला कळालं की राजाराम महाराजांचं निधन झालंय आणि आपण जास्त दिवस किल्ला लढवू शकत नाही, म्हणून तह केला गेला आणि तह केलेला किल्ला दिला गेला. औरंगजेबाला वाटलं आता असेच किल्ले आपल्याकडे येणार. आता तिनं शोधलं की ताराऊ कुठं आहेत. ताराऊ त्यावेळेला विशाळगड सोडून पन्हाळ्यावरती आल्या होत्या आणि त्याला समजलं पन्हाळ्यावरती ताराऊंना कैद करायचं, तिकडे जाऊ दे सैन्य. पण ह्या गोष्टी जसं औरंगजेबाचं हेर खात होतं तसं ताराऊंचं हेर खात होतं. त्यांना कळालं की आता ही सगळी फौज आहे ती पन्हाळ्याला वेढा घालणार आहे. आणि म्हणून पुन्हा ताराऊ विशाळगडावरती गेल्या. मोगलांचा वेढा पडला. आणि मोगलांचा वेढा कुणी दिलाय, मोगलांचा वेढा दिलाय औरंगजेबाचा नातू बेदार भक्त आहे ना. आणि एवढं माहित होतं त्याला, औरंगजेबाला ह्या एवढ्या वर्षामध्ये म्हणजे 81ला आलाय, तो 1706 आलं तरी पण लढतोयच, तरीही लढतोय. त्याला एवढं कळालं होतं की मी ज्या वेळेला एखादी मोहीम एखाद्या सरदाराला सांगतोय, हे सरदार काम चुकार आहेत, त्या किल्ल्याच्या पायथ्याला जाऊन बसतेत पण तो किल्ला घ्यायचा काय प्रयत्न करत नाहीत आणि मराठी काय किल्ला सोडत नाहीत. असं का झालं, हे जे युद्ध होतं, हे युद्ध मराठ्यांच्या विरुद्ध जे होतं ते औरंगजेबाचं एकट्याचं युद्ध होतं. आणि मराठे समजत होते की हे माझं युद्ध आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य राखायचं असेल ना तर मला लढलं पाहिजे. म्हणून मोगलांना जय मिळत नव्हता तर तो पराजयच असायचा. बेदार भक्त थोडे दिवस मोगलांचा वेढा पणाला घालून बसला, मराठ्यांनी तो मोडून काढला. औरंगजेबाच्या लक्षात आलं की मी जोपर्यंत जात नाही तोपर्यंत किल्ल्याचा विषयच होणार नाही, यायलाच पाहिजे नाही. स्वतः औरंगजेब इथं आला. पन्हाळा आणि पावनखिंड या पन्हाळा आणि पावनगड ह्या दोन्ही किल्ल्यांना वेढा दिला. आता वेढा देणं हा आपल्याकडे असा समज आहे की त्या किल्ल्याला गोल रिंगण घालून बसायचं, तर वेड्याचा अर्थ आहे की त्या किल्ल्यावरती येण्या जाण्याच्या वाटा पूर्णपणे बंद करायच्या. आणि वेढा चालू झाला. औरंगजेबाकडे येणारा जो खजिना होता अतिशय समृद्ध होता. काबूल, कंधार, उत्तर प्रदेश या सगळ्या देशभरातनं सगळा खजिना इथं महाराष्ट्रात यायचा. आणि वेढा चालू झाला. 4 महिने झाले, 6 महिने झाले, वेढा काय उठना, किल्ला काय मिळना. त्यावेळेला औरंगजेबानं त्याचा मुलगा मुअज्जमला सांगितलं की मराठ्यांची तहाशी बोलणी कर. आणि मुअज्जमनं एक वकील पन्हाळ्याचा किल्लेदार असलेला विठोजी केसरकरांच्याकडे पाठवला. विठोजी केसरकरांनी नाही म्हणून सांगितलं आम्ही किल्ला शेवटपर्यंत लढवू. आणि ही गोष्ट ज्याला ताराऊंना कळाली त्याला ताराऊंनी एक पत्र विठोजी केसरकरांच्या नावानं पन्हाळ्यावरती पाठवले. शब्द कसे असतात बघा. त्यांनी सांगितलं जरी गनिम पन्हाळ्याला बिलगला असला तरी तुम्ही त्याचा मोर्चा मारताय, म्हणजे तो मोर्चा जो आहे म्हणजे किंवा वेढा आहे तो मोडून काढताय. औरंगजेबास जरी ठेचका द्यावा हे मनी धरिता, त्याचा अर्थ असा आहे की औरंगजेबाला एकतरी टोला द्यायचाच आहे.
उद्या खुद्द औरंगजेब जरी आला भेटायला, तरी त्याचा हिसाब न धरिता स्वामींची जागा जतन करावी. हे पत्रातलं बोलायचं, माझ्या मनाचं मी सांगत नाही. त्याचा अर्थ असा आहे, उद्या खुद्द औरंगजेब जरी तुम्हाला भेटायला आला, बाबा किल्ला दे, त्याला हिसाबच धरू नका, त्याला किंमतीतच धरू नका, त्याला किंमतच देऊ नका, अशी जर पत्रातली वाक्य असतील तर किल्लेदार किल्ला दिल कसा? आणि हीच भाषा छत्रपती शिवाजी महाराजांच्या पासून चालत आलेल्या प्रत्येक पत्रात आहे. तीच भाषा संभाजी महाराजांनी वापरल्या, तीच भाषा राजाराम महाराजांनीही वापरल्या, आणि तीच भाषा ताराऊंनी वापरल्या. शेवटी ताराऊंनीच सांगितलं होतं की पावसाळ्याच्या तोंडावर किल्ला द्या, आणि तेच ठरलं. शेवटी करार ठरला, तह ठरला, आणि या तहानवे मराठे व्यापारी झाले. मोगलांच्याकडनं तब्बल 55,000 रुपये घेऊन मोगलांच्या ताब्यात किल्ला दिला गेला. आणि तो काय असाच दिला गेला नाही, सगळं साहित्य काढून घ्यायचं आणि मोकळा किल्ला त्यांच्या ताब्यात द्यायचा. आणि औरंगजेबानं याच्या आधी सह्याद्रीतल्या पावसाचा मार खाल्लाच होता, म्हणून जसा तो किल्ला ताब्यात आला तसो जास्त पावसाच्या प्रदेशातनं तो कमी पावसाच्या प्रदेशामध्ये गेला. पावसाळा उघडला की मग दुसरी मोहीम तो घ्यायचा. आणि आता झालं असं की 1 महिना किमान 6 महिने तरी झुंजला, तरी ताराऊंना माहिती होतं की औरंगजेब म्हातारा झाला, ही आज ना उद्या गचकणार आहे. आणि जरी किल्ला यांनी जिंकला असला तरी हे डोक्यावर घेऊन दिल्लीला जाणार नाही, किल्ला इथंच राहणार आहे. औरंगजेब ज्या दिवशी संपल तिथनं पुढे मराठ्यांच्याकडेच किल्ले असणार आहेत. मगाशी मी तुम्हाला तह सांगितला, औरंगजेबानं सांगितलं की तह करणार नाही. मी इतिहास अभ्यासक असल्यामुळे मला असं वाटतं की ताराऊ औरंगजेबाला अशा म्हणत असतील की बादशाह युद्ध थांबूया, तुमच्याकडे जे किल्ले आहेत ते तुमच्याकडेच ठेवा, माझ्याकडे जे किल्ले आहेत ते माझ्याकडे ठेवतो. औरंगजेबाने सांगितलं नाही, चालणार नाही. आणि हाच तह परत पुढे येणार आहे. ताराऊ ज्या किल्ल्यावरती वास्तव्यास आहे तो पन्हाळा किल्ला जिंकल्यानंतर ताराऊ गेल्यात त्या विशाळगडावरती गेल्यात. आता पुढचा किल्ला घ्यायचा कुठला तर विशाळगड. औरंगजेबाला फक्त मराठ्यांच्या सैन्यानं हरवलेलं नाही, औरंगजेबाला हरवायचं काम ह्या सह्याद्री आणि सह्याद्रीतल्या पावसानेही केले. ते तुम्हाला विशाळगडच्या मोहिमेला समजेल. विशाळगडकडे जाणाऱ्या वाटा आत्ताच्या सोप्या आहेत, पण प्राचीन वाटा पण जर बघितली ती अतिशय चिंचोळ्या वाटा असायच्या. तिथं सहसैन्य जाणं म्हणजे स्वतःच्या सैन्याला मृत्यूच्या दाढे ढकलण्यासारखं आहे. तरी औरंगजेब जिद्दीला पेटला, जिथं तारावाट तोच किल्ला पाहिजे, म्हणजे विशाळगड पाहिजे मला. विशाळगडाला वेढा दिला गेला. ताराऊ तो किल्ला सोडून प्रतापगडावरती दाखल झाला होता. विशाळगडचा वेढा चालला. विशाळगड काही केला चेर होईना, काही केला ताब्यात येईना. पुन्हा एकदा औरंगजेबानं आपल्या मुलाला सांगितलं, मोज जमला की कर बोलणे, पण किल्ला मला पाहिजे. आपण जर आकार बघितला तर विशाळगडाच्या कितीतरी पटीने मोठा पन्हाळा आहे. त्या पन्हाळ्यासाठी 55,000 रुपये मराठ्यांनी घेतले. विशाळगड लहान किल्ला आहे, पण सह्याद्रीच्या पोटातला किल्ला आहे. पावसाळा सुरू व्हायला जूनच्या महिन्यामध्ये ती बोलणी झाली आणि मराठ्यांनी औरंगजेबाच्या पोराला सांगितलं देतो किल्ला, पण पैसे द्यावे लागतील. किती घेतले असतील पैसे? पन्हाळ्याला घेतले 55,000, विशाळगडला 2 लाख रुपये मराठ्यांनी घेतले आणि किल्ला त्यांच्या ताब्यात दिला. किल्ला ताब्यात देत असताना मराठा सैन्यानं स्वतः औरंगजेबाचं निशाण विशाळगडावरती लावलं आणि औरंगजेबाच्या सैन्याला सांगितलं थांबा, पाऊस सुरू होतोय, तुमच्या ताब्यात आम्ही किल्ला दिलाय, तुमचं निशाणही लावले, पण अडचण एक आहे, आमचं सगळं साहित्य आम्ही घेऊन जाणार आहे, आमच्याकडं कुठलीही जनावरं नाहीत, आम्ही साहित्य नेणार कसं? औरंगजेबाच्या पोरानं सांगितलं किल्ला आपल्या ताब्यात आलेलाच आहे, 2 लाख रुपये आपण दिलेलेच आहेत, साहित्य न्यायला सुद्धा काहीतरी देऊया. साहित्य विशाळगडावरून बाहेर काढण्यासाठी मराठ्यांनी औरंगजेबाकडूनच बैलगाड्या घेतलेत, बैल घेतली, खेचरं घेतलेत, आपलं साहित्य सोबत घेतलंच, पण तरी परत सांगितलं थांबा.
मुजमला कळलं की अजून का थांबा म्हणते. त्यांनी सांगितलं, आम्ही आमचं साहित्य घेऊन जात असताना तुमच्या सैन्याने जर आमच्यावर हल्ला केला तर काय करायचं. आता किल्ला पण मिळालाय, यांचं साहित्य पण यांनी बाजूला काढलंय, आता यांच्यावर आक्रमण झालं तर काय करायचं म्हणतात. म्हणून स्वतः मोगलांची फौज मराठ्यांच्या फौजेला संरक्षण करत पन्हाळ्यापर्यंत आल्या. एक राजकारण लक्षात येते का बघा. औरंगजेब एवढा वीरला पेटलाय की काही करून मला किल्ले पाहिजेत. किल्ले लढून जिंकता येईना झालेत, किल्ला तह करूनच घेतला जातोय. इथं सैन्यही अडकतंय, पैसे अडकतायत. औरंगजेबाचं सैन्य त्यावेळेला विशाळगडावरती आहे, पाऊस धोधो चालू झालाय. मराठ्यांना पन्हाळगडापर्यंत सोडल्यानंतर जे सैन्य परत पाठीमागं निघालं आणि परत पाठीमागं जात असताना मराठा सैन्याच्या एका तुकडीनं संरक्षण द्यायला आलेल्या तुकडीवरच हल्ला केला. औरंगजेबाचे महत्वाचे 5 सरदार पकडले, फक्त 5च सरदार. औरंगजेबाला पत्र पाठवलं, तुमचे 5 महत्वाचे सरदार आमच्याकडे, 5 महत्वाचे सरदार, आणि जर त्यांना सोडवायचं असेल तर प्रत्येकी 1 लाख रुपये द्यावे लागते. महत्वाची माणसं आहेत ते. मराठ्यांनी मारलं तर काय करणार, मोहीम सगळी फसल. औरंगजेबाने तेही 5 लाख रुपये मराठ्यांना दिले. विचार करायला लागला तो की किल्ल्याला दिलेले 2 लाख, ह्या 5 जणांना दिलेले 5 लाख, हे सोडायचा खर्च वेगळा. म्हणजे किल्ला पडला कितीला, पन्हाळा पडला 55,000ला, विशाळगड पडला 10 लाख रुपयाला. पण खरी गंमत इथनं पुढे सुरू आहे. पन्हाळ्यावरती पाऊस जर ओंजळीनं पडत असेल त्याला विशाळगडावरती पावसा सुपानं पडतो, आणि जर तोच पाऊस सुपानं पन्हाळगडावरती पडत असेल तर हौदानं पाऊस विशाळगडावरती पडतो. औरंगजेब किल्ला जिंकल्यावरती विशाळगडावरती गेला, तिथं असलेल्या दर्ग्यामध्ये चादर चढवली, रेहान मलीचा दर्गा, तिथून तो खाली आला आणि पळत विशाळगड ते पन्हाळा यायला सुरू झाला. पण पाऊस एवढा प्रचंड होता की लहान लहान नाले सुद्धा अतिशय वेगाने वाहणाऱ्या पाण्याच्या नद्या तयार झाल्या. आणि मी जो आकडा सांगतोय तो हा इतिहासातला आहे की जेवढं सैन्य औरंगजेब विशाळगड जिंकण्यासाठी घेऊन गेला होता, पाठीमाग येत असताना त्याच्यामधलं जवळपास 75% सैन्य हे सह्याद्री आणि सह्याद्रीतल्या पावसानं खाऊन टाकलं. जो सह्याद्री शिवाजी महाराजांच्या पाठीशी त्यावेळेला पण उभा होता ना, या गोष्टीने दाखवून दिलं की आजही तो मराठ्यांच्याच पाठीशी आहे. सह्याद्री जिंकायला येणं एवढी सोपी गोष्ट नाही. पण चाल 1700च होतं, आता साल उजडलं 1703च, आणि औरंगजेबाच्या लक्षात आलं की ताराऊंना हरवणं अतिशय अवघड आहे. करायचं काय. 1700 साली ताराऊंचा एक वकील औरंगजेबाकडे गेलाय की तह करूया आणि युद्ध थांबूया. 1703 साली 3च वर्षात औरंगजेबाचा एक वकील ताराऊंच्याकडे आलाय. अटी काय आहेत, युद्ध थांबूया. मगाशी मी तुम्हाला ते सांगितलं की ज्यावेळेला ताराऊंनी तहासाठी प्रयत्न केले तेव्हा ताराऊ म्हणत असतील की माझ्याकडे ज्यावेळेला किल्ले आहेत तेवढे माझ्याकडे राहू देत, तुमच्याकडे जे किल्ले आहेत ते तुमच्याकडे ठेवा. आज औरंगजेब आलाय, औरंगजेब सांगतोय माझ्याकडे किल्ले ते माझ्याकडेच ठेवतो, ताराऊ तुमच्याकडे किल्ले ते तुमच्याकडेच ठेवा, युद्ध थांबूया. तर ताराऊ अशा म्हणल्या असतील, जे माझ्याकडे किल्ले आहेत ते माझे आहेतच, पण औरंगजेबा तुमच्याकडे जे किल्ले आहेत ना ते सुद्धा मी घेणार आणि स्वराज्य परत उभं करणार, ही उमेद ह्या 25 वर्षाच्या एका स्त्रीने ठेवली आहे. मराठे फक्त आता महाराष्ट्रात राहिलेले होते. मराठ्यांना कळालं होतं मराठ्यांच्या फौजा महाराष्ट्र सोडून गुजरात, माळवा, खंभात या ठिकाणी जायच्या, तिथं असलेल्या मोगली सुब्यांवरती छापा टाकायच्या, प्रचंड लूट आणायचे आणि ती स्वराज्याला वापरायचे. औरंगजेबाचं स्वतःच एक पत्र आहे. औरंगजेब असं म्हणतोय, शिवा आणि त्याची मुलं जिवंत असेपर्यंत, आता शिवा त्यानं म्हणलं म्हणजे मी त्या पत्रातलं, कारण त्यात बदल करणं काय माझा अधिकार नाही, तिने आपल्याला शिव्या दिल्यात, मोगलांनी प्रचंड शिव्या दिल्यात आपल्याला,
पण त्यांच्याशिवाय म्हणजे आपलं भूषण आहे, आपला इतिहास त्याशिवाय पुढे येत नाही. शिवा आणि त्याची मुलं जोपर्यंत जिवंत होती तोपर्यंत त्याची फौज 12,000च्या वर आहे असं कधी ऐकवलं नाही. मला पुन्हा पुन्हा कळवण्यात येते की औरंगजेबाला सारखी सांगत होती की मराठ्यांची 30-40 हजाराची फौज गुजरात माळव्यामध्ये खंड्या गोळा करता आणि ह्या मराठ्यांच्याकडं 2 लाखाची फौज निर्माण व्हावी ही सगळ्यात मोठं गूढ आहे. आणि ह्या गुडाचं एकमेव कारण ताराराणी आहेत, एकमेव कारण. अशातच 1707 मध्ये औरंगजेब पूर्ण झेर झालाच. पण औरंगजेब जिवंत राहावा असं कुणाला वाटत होतं बघा, आणि औरंगजेब मरावा कुणालाच वाटत होतं. 1707 साल उलटलं. जो व्यक्ती इथं 1689 मध्ये आलाय तो 1707 पर्यंत महाराष्ट्रात आहे. मुघलांची एक पिढी जन्माला आली तंबूत, त्यांना आपलं घरच माहित नाही. 27 वर्ष तो महाराष्ट्रात आहे. हा एकमेव बादशाह आहे की जो दिल्ली सोडून स्वतःचं तख्त सोडून रानोमाळीकडे भटकतोय. कशासाठी? तर छत्रपती शिवाजी महाराजांचं राज्य घ्यायला. जन्म मोगलाई एवढी मोठी केली, आदिलशाही एका वर्षामध्ये घेतली, कुतुबशाही एका वर्षामध्ये घेतली, पण स्वराज्य घ्यायला त्याला 27 वर्ष लागली तरी त्याला ते हातात मिळेना. मराठ्यांनी औरंगजेब जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत शेतीची कामं किंवा इतर कामधंदे करून सोडून दिलं. का दिलं? जोपर्यंत औरंगजेब जिवंत आहे तोपर्यंत महाराष्ट्रात पुऱ्या हिंदुस्थानातनं खजिना येणार आहे, पुऱ्या हिंदुस्थानातनं खजिना येणार आहे. मराठी काय करायचे की तो खजिना आला की मध्येच लुटायचे. कशाला शेती करायला लागता? औरंगजेबांना इथे येते घ्यायचं, वाटून घ्यायचं, तेच वापरायचं. औरंगजेबाचं सैन्य दर शुक्रवारी ज्याला नमाज पडायचा त्याला एक नवस बोलायचं, औरंगजेब मेला पाहिजे. का? औरंगजेब जोपर्यंत मरत नाही तोपर्यंत आपल्याला महाराष्ट्र सोडून जाता येत नाही. आणि मराठे त्याच्यासाठी उपवास ठेवायचे. औरंगजेब जिवंत राहायला पाहिजे. औरंगजेब जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत मराठ्यांना काम करायची आवश्यकता नाही. एका छाप्या वेळेला मराठ्यांची फौज एका बाजूला दिसता, औरंगजेबाचा ताफा पुढे जातोय. औरंगजेब त्याच्या त्या उघड्या असलेल्या काय म्हणतो आपण त्याला पालखीतनं, की त्याला ताऊस असं म्हणलं जातं, रजिया एक ताऊस, त्यातनं तो जातोय. त्याला प्रश्न पडतोय की संताजी घोरपडेंनी माझ्यावरती हल्ला केला होता, मी वाचलो त्यातनं. आज मराठी पुढं मला दिसतायत पण माझ्यावर हल्ला का करत नाहीत? मला ते मान देत आहेत का? मान बिन काय नाही, तू जिवंत राहावास म्हणून आम्ही उपवास केलाय. तू जर मेलास तर महाराष्ट्रात येणारा सगळा खजिना थांबणार आहे. आणि अशाच विवंचनेत 20 फेब्रुवारी 1707 ला खुलताबाद या ठिकाणी औरंगजेबाचं निधन झालं. म्हणजे मला एक रंजक गोष्ट अशी वाटतं की छत्रपती शिवाजी महाराजांची जन्मतिथी किती आहे किंवा जन्म तारीख किती आहे, तर आपण म्हणतो 19 फेब्रुवारी आहे. औरंगजेबाची तारीख बघितली मरणाची तर ती 20 फेब्रुवारी आहे. मला एक भारी काय वाटते, मेले पण महाराजांच्या नंतरच मेले ते. म्हणजे 19 तारखेला महाराजांचा जन्म आहे, 20 तारखेला लगेच येत आहे. म्हणजे शिवाजी महाराजांची जन्मोत्सव इकडे आपण साजरा करायचा, दुसऱ्या दिवशी औरंगजेब मेलेला आहे. आजच्या ह्या सगळ्या इतिहासामध्ये ताराऊंचं कर्तृत्व एवढं मोठं आहे की जगात ताराऊंच्या कर्तृत्वाला तोड देईल अशी एकही इतर महिला इतिहासामध्ये झालेली नाही. औरंगजेब मरत असताना त्याने एक मृत्यूपत्र तयार केलं. त्या मृत्यूपत्रामध्ये 12 गोष्टी सांगितल्यात, 12. आणि त्या 12च का सांगितलं तर त्याला असं वाटायचं की 12 गोष्टी, 12 हा अंक मला अतिशय शुभ आहे. छत्रपती शिवाजी महाराज त्याला कधीपर्यंत आठवत होते बघा. मी ते वाक्य लिहून आणले कारण ते आहे असं वाक्य तुम्हाला समजावं की औरंगजेब मरत असताना सुद्धा शिवाजी महाराजांचं नाव कसं घेतोय. तो त्या मृत्यूपत्रात आहे. 12 नंबरचा एक मुद्दा लिहितोय. तो असा आहे, राज्याची सर्व माहिती खडानखडा कळणे हा राज्याचा आधार आहे.
तुम्ही जर राज्याचे प्रमुख असाल तर राज्यामध्ये जे काय घडतंय ते तुम्हाला कळणं अत्यावश्यक आहे. माझ्या निष्काळजीपणामुळं, व्यवस्थित आहे का, माझ्या निष्काळजीपणामुळं शिवाजी माझ्या ताब्यातून आग्र्यातून सुटून गेला आणि याच एका चुकीमुळं मला माझ्या आयुष्याच्या शेवटपर्यंत जीवन मरणाचा लढा या मराठ्यांसोबत द्यावा लागला. ही गोष्ट औरंगजेब स्वतः बोलतोय. औरंगजेब इथं पराजित झाला आणि जय कुणाचा झाला? जय ताराऊंचा नाही झाला, जय झाला छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा. आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांना स्वराज्य आहे असं ठिकवण्याचा ज्यांनी प्रयत्न केला त्यांचा तो विजय झाला. ताराऊ ह्या विजयांच्या प्रमुख झाला. तत्कालीन कवी देवदत्त असं म्हणतो, दिल्ली झाली दीनवाणी, दिल्ली शाचे गेले पाणी, दिल्ली झाली दीनवाणी, दिल्ली शाचे गेले पाणी, ताराबाई रामराणी भद्रकाली कोपली. भद्रकाली ही उपाधी देवदत्तनं ताराण्यानं दिल्या. रामराणी भद्रकाली रणरंगी कृत झाली, प्रलयाची वेळ आली, मुघल हो सांभाळा, मुघल हो सांभाळा. मुघलांना सांगतोय की आता प्रलयाची वेळ आल्या आणि तुम्ही स्वतःला सांभाळ करा. ताराऊंच्या या सगळ्या कर्तृत्वानं हा महाराष्ट्र अपराजित राहिला आणि ह्या महाराष्ट्राचं कर्तृत्व पुन्हा ह्या दिल्लीश्वराचं तख्त राखण्यापर्यंत गेलं. पुढच्या आयुष्यामध्ये, पुढच्या काळामध्ये या भारताचं तख्त राखण्याचं काम ह्या महाराष्ट्राने केलं आणि त्या महाराष्ट्रासाठीचा जो इतिहास घडवायचं काम केलं त्या ताराऊंनी केलं. आज आपण मला या ठिकाणी ताराऊंचा इतिहास सांगण्यासाठी बोलवलं आणि मला वाटतं की तुम्ही एकदम शांतपणे ऐकून घेतलं. त्याबद्दल मी आपल्या सर्वांचं आभार व्यक्त करतो आणि मी थांबतो. जय हिंद, जय शिवराय.